संगे राहू संगे खाऊ संगे करूया सारा खा. मंडळी नमस्कार, मी रोही तुमचं 57व्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी आता आपली नेहमीप्रमाणे देवपूजा झाली आहे. आता पहिला आधी नाश्ता करूया आणि मग आपल्या पुढच्या कामांना लागूया. चला, तर आज नाश्त्यासाठी परत आहे आंबोळीच. असं वाटतंय आईने श्रावणामध्ये उकडा लावलाय आंबोळीचा, तर आज पण आंबोळी खायला भेटणार आहे आणि आवडते पण. चला कशी झाली आहे बघूया आधी. नेहमीप्रमाणे मस्तच झाली आहे, काय प्रश्नच नाही. आणि एकदम लुसलुशीत आणि पातळ यावेळी केल्या, त्यामुळे मस्तच लागते खरंच. मंडळी मस्तपैकी आंबोळी खाऊन झाली आहे आणि आता मिस्टरांना पाठवते बाजारामध्ये सामान आणायचं आहे म्हणून. येते तू चल. पिशवी घेतलात ना? घेतले पुरल नाही एवढी. पुरेल, खूप आहे मोठी. याला काय गावचे ठमा बसेल एवढी मोठी. घेऊन जायच्यात ना बसून. हा जावा. एवढी मोठी पिशवी द्यायची? तेवढं हे हाय काय गाव जेवण नाही. गाव जेवण म्हणजे लहान लहान मुलांना तेवढं लागणार. आणि घरातल्या काही वस्तू नाही त्या पण सांगत आहे. व्हॉट्सअपला मेसेज टाकलाय मी. टाकलायस ना? हा, मेसेजची लिस्ट वाढली नाही पाहिजे नंतर. ते एक 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 टाकत जाशील. नाही, आता नेटवर्क नसतं इकडे. टाकू जाऊ. ठीक आहे चल, चालेल. येते चला तू? बाय. लवकर या, लवकर याल. हा लवकर या, मला मोबाईल पण पकडायचा आहे. मला म्हणजे तुम्हाला. लवकर जावा आणि लवकर या. आता बघतो. चहा संपली आहे म्हणून भाजी आणि पोळी. अगं सांडेल ना ग मुला. ते तसंच खायचं असतं. खा बघू. आणि कशी कशी झाली आहे सांग बघू पोळी. पटकन खा. काय 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 ठीक आहे चालेल, दे. नको ना? आणि तो काय उपवास सुटला तो बघ. जरासा खाल्लास. खा चल पटकन. खा खा पटकन खा. कशी झाली आहे मला फक्त सांग. अच्छा करून सांग ना कशी झाली. ते बो तोंडात जात हातात. हा चोला खोटं बोलते काय. उपवास आहे. बटाट्याची भाजी चालते उपवासाला ना? आणि आंबोळी पण चालते. मग तुझ्यासाठी उपवासासाठी काय करू काय स्पेशल? तिखट आहे तिखट आहे तिखट आहे. मंडळी ठमासोबत तर मस्ती चालूच राहील आपली. आज ठमा इथेच असेल. पाठीमागे बघा कुकर लावून झालेला आहे. सकाळीच ऋतिकाने लावलं. थंड पण झाला असेल बहुतेक. झाला थंड. त्यामुळे आता पटकन फक्त फोडण्याच द्यायच्या आहेत आणि मला पुढच्या कामाला लागायचं आहे. म्हणजेच मिस्टरांनी सामान आणलं काय पटापट पावभाजीची मला तयारी करायची आहे. तर बोलणार हे होते की काही जणांच्या कमेंट येतात की यस महाराजावर जशा पार्ट्या व्हायच्या तशा पार्ट्याचे व्हिडिओ कर, किंवा गावामध्ये गाव दाखव, गावातली माणसं दाखव. असं खूप काय काय कमेंट्स यायचे यस महाराजासाठी वगैरे असं कर वगैरे. पण मला मंडळी मी एक स्त्री म्हणून मी गावात असा कॅमेरा घेऊन फिरू नाही शकत. मलाच कसं तरी वाटू शकतं. आणि गावातली माणसं मला ओळखत असतील पण मी अजूनपर्यंत असे गावात फिरल्या नसल्यामुळे मला एवढी काय जास्त घसन नाही त्या माणसांबरोबर. म्हणजे जास्त मला माहीत नाहीत कोण म्हणजे काय नाव काय वगैरे असं. त्यामुळे मला व्हिडिओ करणं पॉसिबल नाही. पण आज ठरवलं आहे की गावातल्या काही मुलांना छोट्या छोट्या घरी बोलवायचं आणि त्यांना मस्तपैकी पावभाजी खायला द्यायची आणि त्यांच्यासोबत थोडा मस्तपैकी रंगून जायचं आणि त्यांच्यासोबत थोडी मजा मस्ती करायची असं सगळं ठरवलं आहे. तर बघूया, आधी दुपारचं जेवण आवरून घेते आणि नंतर मग जशी पावभाजी होईल जवळपास 4-5च्या दरम्यान आम्ही त्या मुलांना बोलवणार आहोत. असं करणार आहे. आमच्याकडे देतो ना आंघोळ करायला. आम्ही बघतो आम्ही ना परत गेलो होतो. आणि आम्ही ना घरी येतो आणि आम्ही शाळेत जातो आणि खातो आणि जातो घरी आणि ना आणि तुमच्याकडे येतो, मग मामाकडे येतो, मग त्यांच्याकडे जातो. शाबास, शाने आहेस तू. शाने. मग फोटो काढताय. फोटो काढते मामी.
खोडी आहे ती. खुली नाही तर? छानी आहे. खुली नाही छानी आहे. कोण सगळं माझी आहे ती. माझी आहेस तू? होय. काय बोलते? मार गप्पा मार तू, ती मस्त गप्पा. मामाची आहे. हा आता कसं बोललं मामाचे. तुझी नाही मग? खुली काय म्हणतो? माझी पण आहे मामाची पण आहे. वा वा. काय खुली म्हणतो? ती छानी आहे ना? ए तू भांडायला आलीस की इकडे आजी सोबत? मस्त गप्पा मारत होतीस, मार बघू काय काय बोलतो. ती शाळेत जाते. आमची आहे ती आहे. हा तिकडे येते. मार मग गप्पा. आमच्याकडे येते रोज. सगळं तुला बरोबर समजतं ग. त्याला ते ती काठी गोल पण आहे. मग मंडळी जेवण करता करता ठमा खूप बडबड करत होती आजी सोबत. म्हणजे एवढ्या गप्पा रंगलेल्या ना, मग फोडण्यात येते त्यांचं मस्तपैकी चालू होतं काय नाही काय. मग हळूच कॅमेरा चालू केला तर बघितला, ऐकलं तर तुम्ही आता. चला तर सगळं माझं जेवण पण झालंय. थोडी भांडी पडली, ती भांडी घासून येते. मिस्टर काय अजून आले नाहीत, ते येतील तेव्हा मग पुढच्या तयारीला लागेल. ते येण्याची आता वाटच बघावी लागेल, बाकी काय करू नाही मी शकत. तर आता भांडी पडली ती भांडी घासून घेते. मंडळी मिस्टर काय अजून आले नाहीत, पण पावसाने जोरात नाही, छोटीशी हजेरी लावलं नाही. तर मंडळी आता जेवायला बसलोय. पप्पानी जेवण झाले, ठमा पण जेवली मगाशी. आता मी बसले. मिस्टर तर जेवायला तुम्ही पण या. आणि तुम्ही सामान आणलंय ते नंतर आता जेव्हा करायला लागेल सुरुवात तेव्हाच काय काय आणलं ते बघेन. मग आधी किती भूक लागली. किती लवकर आलो? हो लवकर, तेच सांगायचं होतं. भूक लागली आहे. 1:30 वाजले. गेलेले किती वाजता तुम्ही? गेलो 11 वाजता. 11, 12, 1, जाऊ दे चल. 1:30, मग 2:30. सामानच तेवढा आणलाय. पिशवी बरोबर मोठी होती ना, ती भरेपर्यंत वेळ लागला. मला पाऊस आला, एका ठिकाणी 1 तास थांबायला लागला पावसात. काय आहे काय आहे स्पेशल आज? आज चण्याची उसळ आणि चवळीची डाळ. बाहेर लेखताय बघ. आई सकाळी दुधाबरोबर आणि चाय बरोबर मस्त लागली. आता ह्याच्या उसळी बरोबर कशी लागते पोळी? आई तू ना आजपर्यंत बऱ्याचदा पोळ्या केल्या असतील, पण आज ना पहिल्यांदा अशी पोळी खाल्ली की एवढी खुसखुशीत आणि एकदम भारी. हे का सांग, का झालंय वाटतं असं तुला? काय मापात काय काय टाकलेलं तसं म्हणजे मापात सगळं टाकलं, पण पोहे टाकले जरा जास्त. पोहे टाकले पोहेमुळं आणि पीठ चांगलं आलं ना. ते तर सोडून द्या. गेल्या रविवारी पण आंबोळ्या, ह्या रविवारी पण आंबोळ्या. मी जाड होत नाही म्हणून मला उकडा लावला. पण मस्तच झालाय. चल झाला. झालं ठेव. नाही मी खाता यादी कशी झाली डाळ आणलीस ना, पण त्यातली अर्धी घेऊन गेलेस ना. कसली डाळ? उडदाची. ए चल आवर गो बायो, भूक लागली आहे. ती नाही म्हणून काय करता येत नाही. चला जेवूया आता आणि पटकन पावभाजीच्या रेसिपीला लागूया. जरा झोपूया. ते आधी मेन काम. पहिला आराम. मग जास्त झोप न घेता लगेचच उठले आणि मिस्टरांनी इकडे सामानाची पिशवी आणली. मग अशी बोलले काय काय सामान आहे ते दाखवते. पण आता लवकर का उठलंय, कारण मुलांना लवकर बोलून संध्याकाळ व्हायच्या आधी, काळोख पडायच्या आधी त्यांना घरी पाठवायचं आहे. म्हणून पटापट करून घेणार. तर कोणाची वाट नाही बघणार. पाऊस पण बारीक बारीक पडायला लागला, त्याच्यानंतर मग घरातली माणसं त्या मुलांच्या पाठवणार पण नाही. ह्याचा विचार करून लवकर उठले आणि म्हटलं आता सुरुवात करायलाच घेऊया. तर त्याला भाज्या काय काय आणल्यात त्याने बघूया. तर इथे पाव आहेत सांगितलेले, पाव. त्यानंतर ह्या सर्व भाज्या असतील. हे बघा भाज्या, बापरे खूप जड आहे. आणि पावभाजी मसाला. आणि आता ही आहे ती बहुतेक साखर, घरात नव्हती म्हणून आणायला सांगितलेली. चला आता भाज्या आधी पटकन साफ करून घेते. मंडळी आता मी इथे सर्व भाज्या धुवून घेतल्या. भोपळी, मिरची, गाजर, बीट, बटाटा, फरसबी. आणि इकडे मी आपले हिरवे वाटाणे भिजत घातले, कारण काय बोलतात ते मटार महाग पण असतील काय माहीत नाही, पण मी म्हटलं चला वाटाणेच भिजत घालूया. आणि मटार आणायला
सांगितलंच नव्हते, त्यामुळे वाटाणे आपण घालणार आहोत. आणि बटाट्याची साल किंवा ह्या बीटची साल आणि गाजरची साल काढून घेतली आहे. आणि अजून एक भाजी दाखवायची राहिली ती म्हणजे फ्लॉवर. आता मंडळी, खरं तर म्हणाल तर मी पावभाजी जास्त कधी एकदा काहीतरी बनवलेली असं वाटतंय, पण आठवत नाही एवढं. पण मी आता जे हातात भेटलं आहे त्याचं करणार आहे. मला काय एवढी माहीत नाही कशी बनवायची वगैरे, पण खाण्यावरून वगैरे चवीवरून वगैरे समजतं, त्यानुसारच त्याच्यात टाकणार आणि करणार. आणि जास्त करून पौष्टिक मुलांसाठी गाजर आणि बीट वगैरे हे सर्व टाकून पौष्टिक कसं बनवता येईल ह्याचा विचार करून करणार आहे. तर चला पटकन भाज्या कापून घेते. मंडळी, आता सगळ्या भाज्या माझ्या कापून झालेल्या आहेत. आता डायरेक्ट कुकरला लावते, शिजवून घेते मस्तपैकी. मंडळी, आता कांदा टोमॅटो कापून घेतलाय आणि कोथिंबीर पण बारीक करून घेतली आहे. तर आता तुम्हाला तर माहित आहे बायकांची कामं अशी असतात ना, कशी असतात? एखादी वस्तू ठेवली की विसरायलाच होते. तसंच झालंय की स्मॅशर मान्य केलंच तर करते मी. माझ्या खऱ्या गोष्टी असतात त्या करते. काय झालं? स्मॅशर जो असतो, स्मॅशर असा तो बारीक करायचा, बारीक, तर तो आपल्याकडे आता नाही. तर मग ठरवलंय मिक्सरच्या भांड्यात पटकन असं एक गुरुम गुरुम करून घ्यायचं. घुलूम घुलूम. अति पण करू नको, खिमा सगळा तिचा खिमाच असतो तो. हा रे, पावभाजीचा एकदम तो असा खिमाच असतो ना एकदम. पण तरी पण खिमा नको रे, आपण आपल्या गावच्या पद्धतीने केलं तर बरं होईल. बघ तुला जमेल तसं कर. असं खाताना तर थोडं थोडं लागलं पाहिजे ना, गरम चावायला जरा. कर कर, चल हो दे, कसं व्हायचं होते. तुम्हाला फोडीच दिसतात. थोडं थोडं करून बघ, थोडं थोडं लाव. पाणी जास्त झालं. त्याचा रबर पण नाही मी लावलाय. शाबाश. ही पिशवी आणली. काय कोंबडा आहे? कोंबडा आहे की कोंबडा आहे काय नाही पिशवीतनं? कोंबडा आहे की काय आहे? काय कसला भांडा? कोंबडा म्हणून म्हटलं, कोंबडा आणलं की काय? चुकून असं कोंबडा आणलंच तर आम्हाला राहायला नको इथं घरात. तिचा पण श्रावण आहे, ते पण. सगळी झोपल्यात. बोलव, झाला म्हणावा. गेला काय? असं व्हायला पाहिजे. बस असं असं. हा ठीक आहे, बस एवढा आहे. चटका लागला. कशात काढून घेशील? टोपात काढते. आता ह्याची काय साठा घालूया की? तर काय तसंच झालंय. जास्त करू नको. मिक्सर आज जरासाच पिलो असा असं एकत्रच बोललो ना आपण दोघांनी. तसाच पिलो फक्त बस. तरी पण हाय, थोडं थोडं आहे. नको राहू दे ना, जरासं असू दे ना, कडक कडक थोडं खा. मग अगदी ते हॉटेलमध्ये मिळतं तसंच व्हायला पाहिजे असं नाही. बाबूला किमती भरवतात तसं नाही तर काय, थोडं तरी जरा खाताना, बरोबर आहे. खाताना जरा तरी लागलं पाहिजे ना. बाबू आहात ना तुम्ही. काय बाबू आहात ना तुम्ही. हे बाबू बाबू, बस बस झाले. तुला काय हवस भागली नाही मागच्या कमेंट वाचून? जाऊ दे, पण जरा सांग. अजून पण कोणता गैरसमज झाला असेल जरा सांग व्यवस्थित. काही लोकांना नाही अजून समजलंय. काय सांगू? सांग की. आमचं ते लुट्टू पुट्टू काय लाडी गोडीचं काय ते म्हणतात भांडण? लुटूपुटूचं भांडण होतं. आणि भांडण केल्यावरच प्रेम वाढतं असं बोलतात. जे की म्हणून आम्ही भांडण करतो. पण ते सगळ्यांना सांगून टाक की ते असं सगळंच अगदी खरोखर नसतं, मनोरंजनासाठी. खरोखर भांडण झाली तर मी तर 4 दिवस माहेर आलंच जाईन, मग तुम्हाला व्हिडिओच नाही दिसत.
या 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 ए बट्टा नाचत कशाला आधी चला कांदा टाकूया. काय म्हणते काय फ्रेंड येणार आहे, तिचं म्हणणं आहे. असं मला सांगायचं. फ्रेंड हा, फ्रेंड. झोपून उठल्यास वाटतं. थोडा जास्त तिखट नाही बनवायचंय आणि थोडा घरगुती मसाला टाकते. आम्ही बजवाड्याकडे गेलेली यावं करीत म्हणून सांगितलं. पाठीमागे आवाज येतोय आता. पण गेलेली नाही, सगळा सगळी माणसं आली. मगासपासून शांतता होती. आता पाठीमागे बॅकग्राऊंड किलबिल सुरू. थमारू सगळे आले. पावभाजी मसाला आधीच मसाला आधीच मग काय वरून टाकतात की मग? टाकतात कांदा टोमॅटो हा काय त्याच्यात पडून तो गरम आहे. गरम आहे. कलर आला ना. आता जरा हे टाकून घेते. सावकाश टाक. थोडं थोडं टाक. कायला कायला भाजी टाकणार. पातळ पातळ भाजी होती. पाणी वर. तसं नाही पाणी काय घट्ट घट्टच असते ती पावभाजी. एवढी घट्ट नसते किंचितशी अजून पातळ. मस्त वाटतंय ते पण. बोलवून घेऊन ये सगळ्यांना जा. मम्मी बोल कोण मम्मी बोल येतात ते पण नावं काय त्यांची. शानी काय शानी शानवी अरे वा 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 वा. सानवी सानवी शॉनवी हसते मी त्याचा आता. त्याचा भारी पण बोलली. शॉनवी म्हणजे शॉनवी आई आणि ती शॉनवी म्हणजे तू काय तिच्या म्हणजे बारशाचे घोगरे खाऊ गेलेला की शॉनवी दीदी बोल. हा केला का पूजा होते ना. तेव्हा कुकरे त्याचे घोगरे खाल्ला. त्याचे कुकरे खाल्ला. बरोबर बोलली. चला मुंबईची शानू मुंबईची शानू बाई म्हणजे ते गाणं ती बोलते. मुंबईची रानू तू झालं झालं. चला 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 तर सगळी मुलं आता आली आहेत. आपली रेडी पण आहे तर चला पटकन वाढून घेऊया. जास्त टाइम वेस्ट नको करूया. बसली आहेत बघा कशी मस्तपैकी पंगत. हा मोजते मोजते इकडे. काय काय 1 2 3 11 12 चौदा. जणांची झाली. मोजून सांग मला किती घेऊते हे पटकन. 3 झाले. 3 झाले. हे झाले 4. हा झाला 5. असं घेतलं आणि असं फेकलं. आली चल असं 5-5 करत जा पुढे. दर दे दर दे आणि दर अनन्याला नको अनन्याला नको. इथं तूच घे. अनन्याला देते मी. गडबड बघा कसली. ते सगळे तुझ्याकडे बघतात. आणि जरा इकडे बघ. कशाला बघतायत विचार. पहिला श्लोक बी म्हणा काहीतरी. हे श्लोक बोला ना. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. नाम घेता फुकासे जीवन करी जीवित्व नये पूर्ण ब्रह्म कर्म संगे राहू संगे खाऊ संगे करूया सारा काम सगळ्यांसंगे सदैव राहू सगळ्यांचा तो श्री भगवान. अरे वा 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 वा. आपल्याला येते टाळ्या वाजव आपण. अरे तिला येतं. मी तिच्यासारखं पण बोलणार खावा होते. आता खावा. मी पण तिच्यासारखं सूर ओढणार होते. ना 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 ना. मस्त ही गाणं मस्त म्हणते. हा ठमा मस्त म्हणते ना 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 ना. बरोबर. त्या खावा खावा आणि सांगा मला. हे बघू गरम गरम फुकून फुकून खावा. सावकाश सावकाश गरम गरम आहे फुकून गरम खा. गरम खा.
हा भरू मी तुला. कसं आहे? तिखट आहे जास्त? अजिबात नाही. जेवायचं? जराशा छान. समजलं मला. जराशा तिखट, जराशा छान. हा चला पटापट खा तुम्ही आणि बघूया जास्त पाव कोण खातं. देवा. काय तुला देवा? कोण खाणार? मला तर वाटतं ठमाच खायला जास्त पाव. आमची ठमा. आमची बटर आहे ती. बघूया कोण खातं जास्त. आणि बटरसारखं ड्रेस घातला मी. चला पटापट खावा. माझे चुंबून झाला पण आहे. काय बघ की माझे चुंबून झाला पण. आमचे संपले पण. तुझे संपले, 2 संपले, तुझा एकच संपतोय आत्ताचा. आणि आम्ही म्हणतोय ठमा जास्त खाईल. तुला तिकड झाला खरं करू खरं करू खरा खरा खायचं. खरा खरा खावा. खोटं भांडतो पण खरा खाऊचा खोटा खोटा कसं हे करणार. मला बस झाला मी खात. झाला उठली सगळी. एकटा उचला चाललात. थमा परत की पंगत आकर बघू आकर. मामी आणि तुम्हाला. मग आधी खा तर. मंडळी मस्तपैकी पावभाजी आता रेटली आहे. मस्त समाधान झालं असं पावभाजी खाल्ल्याचं. तर मुलांनी पण मस्त मज्जा करत करत खाल्लं नाही, गप्पा मारत मारत. आणि आता चला इथे थांबण्याची वेळ आली आहे. तर मंडळी एकच सांगेन की प्रत्येक व्हिडिओ हा मनोरंजनासाठी असतो. मजा मस्ती फक्त करायची, बाकी काही टेन्शन नाही घ्यायचं. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा होता रोईज लाईफचा 57वा ब्लॉग. आता भेटूया 58व्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.